मला वाटतं 16 वेळा चौकशी अंतिम त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे। पण मुख्यमंत्री महोदय असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं उशीर झाला पण चौकशी करून सर्व चौकशी अजून चौकशी सुरू आहे, काही अंतिम टप्प्यात आलेली नाही। पण आज त्यांचा राजीनामा झाला ही वस्तुस्थिती आहे। साहेब जे फोटो आले ते फोटोमध्ये आपण लघुशंका केलेली, कपडे काढले, क्रूर त्यांनी मारले, शरीराचा एक भाग नाही ज्या ठिकाणी जखमा झालेली नाही, हे सगळं पाहून सर्व गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे। सर्व उच्चस्तरीय अधिकारी, मोठे पदाधिकारी त्या ठिकाणी चौकशी करतायत, यातून सर्व समोर येईल। पण तरीही सर्वप्रथमदर्शनी बघता त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी मिळून एकमताने हा निर्णय केलेला आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आहेत, ते या संदर्भामध्ये निर्णय करतील। राजीनामा घेतला पाहिजे होता, राजीनामा घ्यायला उशीर झालाय म्हणून नाही, मला या बाबतीमध्ये काही जास्त सांगता येणार नाही। पण मला वाटतं चौकशी अंती सर्व आता वस्तुस्थिती समोर आली, त्यामुळे हा राजीनामा घेतला गेला असावा। निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत, अतिशय बारकाईने ते त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये लक्ष घालतायत। कायदा सुव्यवस्था तिथे कायम राहिली पाहिजे, कुठे असे प्रकार अनुचित प्रकार घडता कामा नये या संदर्भामध्ये ते अतिशय स्वतः लक्ष घातलेलं त्यांनी आहे। अजिबात विलंब कुठे झालेला मला असं वाटत नाही। सर्व चौकशी अंतीच हे शक्य होतं आणि आता शक्य नव्हतं, पण आता प्रथमदर्शनी सर्व चौकशी या ठिकाणी प्रथमदर्शनी अजून मी म्हणेल, पण ही झाली असताना या संदर्भावर निर्णय घेण्यात आलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।